न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास, कायद्यातील तरतूद पाहून बसेल धक्का। आमंत्रण नसताना लग्न समारंभात शिरून जेवणावर ताव मारणाऱ्यांना 2 ते 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। भारतीय लग्नामधील जेवण चर्चेचा विषय असते, मात्र कधीतरी लग्नामध्ये बिनबुलाए मेहमान म्हणजेच आमंत्रण नसलेले आगतूक हजेरी लावून जेवणावर ताव मारत असतात। हे लोक ना मुलींकडून असतात ना मुलाकडून। वाहत्या गंगेत हात धुवून घेऊया म्हणतात, हे असे लोक जेवण आवडेल त्या लग्नाला हजेरी लावतात। हल्ली अनेकदा मोठ्या हॉटेलमध्ये आयोजित केलेले लग्न, रिसेप्शन किंवा पोस्ट वेडिंग पार्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने लोक हजेरी लावतात। मात्र येथील गर्दीचा फायदा असे आमंत्रण नसलेले, ओळख पाळख नसलेले लोक येतात। न बोलवता कार्यक्रमांना येणाऱ्यांची संख्या कमी नाही। बऱ्याचदा असे लोक म्हणजे 3 इडियट्स मध्ये दाखवल्याप्रमाणे हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं असतात। अनेकदा तर संपूर्ण कुटुंब काही ना काही ओळख काढून लग्नामध्ये येऊन ताव मारून जातं। जेवणावर ताव मारणे या एकमेव उद्देशानं अशी लोक आलेली असतात। आमंत्रण नसताना लग्नाला जाणं हा कायद्यानं गुन्हा आहे। असे लोक पकडले गेल्यास कलम 442 आणि 452 अंतर्गत त्यांना किमान 2 तर जास्तीत जास्त 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते। न बोलवता लग्नात जाणं हे ट्रेस पासिंग करण्यासारखं आहे, त्यामुळे या कलमांतर्गत कारवाई केली जाते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।